नांदगाव तालुक्यातील 18 घरफोड्यांचे गूढ कायम. 2 वर्षांनंतरही तपास अधांतरी. 23 गुन्ह्यांपैकी केवळ 5 उघड. उर्वरित प्रकरणांचा तपास गुलदस्त्यात. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात मागील 2 वर्षांपासून घरफोड्यांच्या घटनांनी नागरिकांची झोप उडवली आहे. अनेक घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला, लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र अनेक प्रकरणांचा तपास अजूनही अपूर्ण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. नेमके काय आहे वास्तव, पाहुयात हा विशेष रिपोर्ट. नांदगाव शहर आणि परिसरात गेल्या 2 वर्षात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार 2024-2025 या कालावधीत 11 तर 2025-2026 या कालावधीत 12 अशा एकूण 23 घरफोडीच्या घटना नोंद झाल्या. यापैकी केवळ काही प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून अनेक गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या घटनांमुळे व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी घर बंद करून बाहेर जाणे किंवा प्रवासाला जाणे अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांच्या मते घरफोड्यांच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणि उर्वरित गुन्ह्यांचा जलद तपास होणे आवश्यक आहे. चोरट्यांचा शोध लागल्यास नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीस दलात नव्याने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्याकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. प्रलंबित घरफोडी प्रकरणांचा तपास वेगाने पूर्ण होऊन दोषींवर कारवाई होईल अशी आशा नांदगावकर व्यक्त करत आहेत. नांदगाव शहरात घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असताना प्रलंबित गुन्ह्यांचा तपास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात पोलीस यंत्रणा या प्रकरणांमध्ये कितपत यश मिळवते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीत आतापर्यंत घरफोडीचे 23 गुन्हे दाखल झालेले आहे. त्या 23 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्याचा तपास लागलेला आहे. उर्वरित 18 गुन्हे जे आहेत त्याचा अद्याप तपास लागलेला नाही आहे. याच्या अगोदरचे जे अधिकारी नांदगावला होते त्यांनी सांगितलं आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्ही तपास करू शकत नाही. परंतु नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी नव्याने पदभार स्वीकारलेला आहे. गुन्हेगाराची कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. उर्वरित गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास लागेल का अशी नांदगावकरांची भावना आहे, नांदगावकरांची अपेक्षा आहे. नांदगावकर मोठ्या आशेने नवीन अधीक्षक यांच्याकडे पाहत आहेत.